हॅलो स्टुडंट, आज आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याविषयी माहिती पाहणार आहोत. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही संकल्पना भारतामध्ये प्रामुख्यानं जो 2014 साली 2014 पासून आली. 2013 जो काही नवीन कंपनी कायदा तयार केला गेला, या कायद्यामध्ये कलम 135 प्रमाणे काही सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये काही क्रायटेरियाच्या माध्यमातून ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल करतात, त्या ज्यांचं निव्वळ मालमत्ता मूल्य हजारो कोटी रुपये आहे, प्रचंड नफा मिळवत आहेत, त्या कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही हिस्सा समाजाच्या आर्थिक हितासाठी नैतिकतेच्या भावनेतून खर्च करणं, की ज्यामधून समाजाचा एक शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आहे, शैक्षणिक प्रगती आहे, आरोग्यविषयक असेल, पाणी असेल, लाईट असेल, गॅस असेल, किंवा शैक्षणिक किंवा शिष्यवृत्ती असेल, या संदर्भात या कृती कार्यक्रमावरती त्यांनी खर्च करावा. या संदर्भात जो काही कार्यक्रम निश्चित केला गेला की त्याच्यावरती लक्षात घ्या की कंपल्सरी नाही, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून अशा मोठ्या कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही हिस्सा समाजाच्या एकूण विकासासाठी वापरावा. या दृष्टीनं CSR ही एक नवीन संकल्पना उदयाला आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकेल. तर कंपन्यांची सामायिक जबाबदारी हे व्यवसायाचं म्हटलं स्वयंनियंत्रित प्रतिमानक मॉडेल आहे की सामाजिक संबंधाविषयीच्या उद्देशासाठी योगदान देणं, की स्वेच्छेने पाठपुरावा करणं, की नैतिकदृष्ट्या केंद्रित कामकाज करणं याच्याशी संबंधित संज्ञा आहे. हे कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि उत्तरदायी बनवते. तिचं ते उत्तरदायित्व स्वतःसाठी असतं, भागधारकांसाठी पण आहे, सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा आहे. आणि सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत ती अतिशय दक्ष किंवा जागरूक राहत असते, जागरूक असते. लक्षात घ्या, जी कंपनी सामाजिक जबाबदारीचं पालन करते, समाजासाठी उत्तरदायित्व दाखवते, नैतिकतेच्या भावनेतून आपल्या नफ्यातील काही हिस्सा समाजाच्या प्रगतीसाठी खर्च करते, सामाजिक कल्याणासाठी आपल्या निधीचा वापर, जो नफा आहे त्या नफ्याचा काही हिस्सा समाजाच्या विकासासाठी, शाश्वत विकासासाठी त्या ठिकाणी वापरत असते, अशा कंपनी किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत नेहमी जागरूक असतात, सर्वसामान्य जनतेसाठी एक कार्य करत असतात, की ज्यामधून त्या कंपन्यांची समाजामध्ये असणारी जी काय म्हणू आपण त्याला प्रतिमा आहे, नावलौकिक जो आहे, हा नावलौकिक त्यामधून अधिक चांगला होत असतो. एक व्याख्या त्याच्यामध्ये बघूया. संयुक्त राष्ट्राची औद्योगिक विकास संघटना त्यांनी एक व्याख्या दिलेली आहे. यांच्या मते कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथं कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजामध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय समस्येबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात. म्हणजे भागधारकांना विश्वासात घेऊन, लक्षात घ्यायचं, समाजामध्ये ज्या समस्या आहेत, पर्यावरणविषयक ज्या समस्या आहेत, या समस्या एकरूप होतात. त्याचा अर्थ काय, की या सामाजिक समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील यासंबंधी आपल्या भागधारकांच्या म्हणजे सभासदांशी संवाद साधून त्यांचं मत घेऊन योग्य प्रकारे त्या नफ्याचा विनियोग समाजाच्या शाश्वत विकासासाठी करत असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक व्याख्या तिथं दिलेली आहे, ती बघूया. आंतरराष्ट्रीय मानक संस्था ISO, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, ISO याच्यामध्ये व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीचा, त्यांना समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि कृतीचा होणारा परिणाम, की ज्यामुळे नैतिक वर्तनामध्ये पारदर्शकता राहून शाश्वत विकासात योगदान राहते. यामध्ये समाज आरोग्यदायी व सशक्त राहणे अपेक्षित असतं. म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे
आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक समस्या असतील, या सामाजिक समस्या सोडवणं, त्या भागधारकांच्या अपेक्षा त्याप्रमाणे निर्णय घेणं आणि प्रचलित कायद्यानुसार आणि वर्तनाच्या आंतरराष्ट्रीय मानकाबरोबर मिळता जुळता कुठला कृती कार्यक्रम निर्णय जे असतात ते याच्याशी मिळते जुळते असतात. ते कुठलंही कार्य हाती घ्यायचं त्याविषयी जो निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय या सर्वांशी मिळता जुळता असतो आणि संपूर्ण व्यवसाय संघटनेशी निगडीत राहतो. मग आपले चांगले संबंध निर्माण करून त्याची अंमलबजावणी करतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी. आता यानंतर प्रामुख्याने कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्याप्ती जर विचारली तर यामध्ये 5 घटक दिलेले आहेत. पहिलं म्हणतात की कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहारात्मक उपयुक्तता. मगाशी जे आपण म्हटलं, कोणत्या कंपन्यांनी प्रामुख्यानं CSR याच्या खाली आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. तर ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचं मूल्य हे 1500 कोटी रुपये आहे, NAV नेट ॲसेट व्हॅल्यू 1500 कोटी व त्यापेक्षा जास्त आहे, की ज्या कंपन्याची वार्षिक उलाढाल 1000 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ज्या कंपनीचा नफा 15 कोटीपेक्षा जास्त आहे, तिने एका वर्षात आहे, एका वर्षामध्ये हे सर्व लक्षात, ज्या एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो. आणि अशा संस्थांनी संचालकांची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणं अपेक्षित आहे आणि 1 एप्रिल 2014 पासून बंधनकारक केलं. 1 एप्रिल 2014 पासून भारतामध्ये CSR ही संकल्पना अशा कंपन्यांवरती बंधनकारक केली. दुसरं काय म्हटलं बघा, मंडळाच्या अहवालामध्ये जो वार्षिक अहवाल असेल, या वार्षिक अहवालामध्ये प्रत्येक वार्षिक अहवालामध्ये CSR कमिटीची रचना जाहीर करणं आवश्यक आहे. कशाप्रकारे आपण कमिटी फॉर्म केलेली आहे, किती सभासद आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये उल्लेख करणं आवश्यक आहे. तर सामाजिक जबाबदारीच्या धोरणाचा एक भाग म्हणून सर्व कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या, सरासरी निव्वळ कुठला, मागील 3 वर्षाचा सरासरी निव्वळ नफा, सलग मागील 3 वर्षामध्ये जो काय नफा झाला असेल त्या सरासरी नफा काढायचा आणि सरासरी नफ्याच्या 2% नफा जो आहे, हा 2% नफा या एका आर्थिक वर्षामध्ये त्यांनी खर्च केला पाहिजे. त्यानंतर मंडळाच्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश असावा अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. त्यामुळे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमध्ये पुढील तपशिलांचा समावेश त्या ठिकाणी असावा असं म्हटलेलं आहे. एक 5-6 घटकांचा समावेश त्याच्यामध्ये असावा असं म्हटलेलं आहे. कुठलं सांगता येतं बघा, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिलं बघा, कंपनीच्या सामाजिक धोरणाचा थोडक्यात आराखडा असणं आवश्यक आहे. कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचा आराखडा, प्रकल्पाच्या सर्वसामान्य आढाव्याचा समावेश यामध्ये असणं आवश्यक आहे, समावेश असणं आवश्यक आहे. किंवा हाती घ्यायचे प्रस्तावित कार्यक्रम आणि कंपनीच्या धोरणाची जी वेबसाईट आहे, या वेबसाईट किंवा लिंक आहे ही पण त्याच्यामध्ये असावी. त्यानंतर कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समितीचं गठन, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती जी आहे या समितीचं गठन तिथं असणं आवश्यक आहे. नंतर शेवटच्या 3 आर्थिक वर्षातील कंपनीचा सरासरी निव्वळ नफा, तर विविध नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारी खर्च 3 आर्थिक वर्षामध्ये नफानंतर विहित नमुन्यात कंपन्यांची सामाजिक जबाबदारी आहे त्याच्यामध्ये खर्च किती केला हे त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येतो कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती. एक मिनिट, समिती स्थापन केल्यानंतर आपलं हे झाले, कंपन्यांची नव्हे, एक मिनिट आहे, त्याच्यामध्ये घटक आपल्याला राहिला आहे, एक मिनिट, ठीक आहे. समिती
कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती CSR कमिटी, या समितीमध्ये 4 संचालक असतात. इथे आलं नाही आहे, एक मिनिट. ठीक आहे, असू दे, आपण नंतर ॲड करू. ऐका फक्त. या समितीमध्ये 4 संचालक असतात. वर्षातून किमान त्यांच्या 2 सभा होणं आवश्यक आहे. कंपनी सामायिक जबाबदारी जी समिती आहे CSR कमिटी, CSR कमिटीमध्ये कमीत कमी 4 संचालक असणार आहेत. या संचालकाच्या वर्षातून किमान 2 सभा होणं आवश्यक आहे आणि सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्ये व धोरणे या विषयावरती चर्चा आणि समीक्षण केलं जातं. सदरची समिती कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे औपचारिक धोरण ठरविण्याविषयी शिफारस करते आणि सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्ये, अंदाजपत्रक तयार करणे, कंपनी कशाप्रकारे प्रकल्प पूर्ण करणार याचे वर्णन आणि केलेल्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी पारदर्शक साधनांची निवड या सर्वांचा यात समावेश असतो. नंतर कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्य किंवा सक्रियता, कोणती कार्य त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत, कंपन्यांनी CSR खाली कोणकोणत्या कृती कार्यक्रम हाती घ्यावा, कुठल्या याच्यामध्ये एक किंवा 2 त्यापेक्षा अधिक कार्यक्रम त्या कंपन्यांनी हाती घेणं आवश्यक आहे. तिथे बघा काय म्हटलंय. पहिलं, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी एक वचनबद्धता आहे, धोरण मान्य केलं जातं. यातून समाजातील उपेक्षित घटकांचं जीवन लक्षणीयरित्या उंचवण्याचा प्रयत्न केला असतो. तर कंपनी कायदा 2013 मधील कलम 135 मगाशी म्हटलं तसं या 135 कलमाप्रमाणे कंपन्याचं सामाजिक जबाबदारी धोरण नियम 2014 मध्ये सांगितल्याप्रमाणे खालीलपैकी एक किंवा जास्त घटकांवरती लक्ष केंद्रित करावं. कोणकोणते कार्यक्रम हाती घेऊ शकतात, तर उपासमार आहे, भूक आहे, दारिद्र्य आहे, कुपोषण याचं निर्मूलन करणं, आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देणं, सफाई स्वच्छता याविषयी जागरूकता निर्माण करणं, स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं यावरती खर्च करणं आहे. दुसरं आहे शिक्षणाला उत्तेजन देणं. शिक्षण आहे, लक्षात घ्या, यामध्ये विशेष शिक्षण व रोजगारावर भर देणं, तसेच विशेषतः लहान मुलं, स्त्रिया, वयस्क आणि अनेक कारणांनी उपजीविकेचे साधन नसण्यासाठी किमान कौशल्यावरती आधारित राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू करणं, बालमृत्यूदर कमी करणं, मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगले आरोग्यविषयक सवलती देणं, अल्प खर्चामध्ये औषध पुरवठा करणं, शाश्वत पर्यावरण खात्री देणं, पर्यावरण संतुलन, दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांचं संरक्षण, प्राण्यांचं संरक्षण, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणं, जमीन, हवा, पाण्याचा दर्जा योग्य राखणं, कुठल्या कार्यक्रम, तर रोजगार वाढवण्यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करणं, का सैन्य दलातील योद्धे आहेत, युद्धात पतीच्या निधनामुळे आलेले विधवापण आणि यांच्यावर अवलंबून असण्यासाठी उपयुक्त योजना राबवणं. म्हणजे युद्धामध्ये जे शहीद झाले या योद्ध्यांच्या पत्नीसाठी किंवा ज्या विधवापण आलेलं आहे, पतीच्या निधनामुळं विधवापण आलेलं आहे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी उपयुक्त योजना राबवणं, किंवा मान्यताप्राप्त राष्ट्रीय खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी प्रशिक्षण देणं, राष्ट्रीय खेळाडू असतील तर त्यांना प्रशिक्षण देणं, किंवा पंतप्रधान सहायता निधीमध्ये योगदान देणं, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक, स्त्रिया यांच्या कल्याणासाठी किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारने जे विविध प्रकारचे निधी उभारत असतं, या निधीमध्ये सुद्धा त्यांचा योगदान असणं, मदत करणं, किंवा ग्रामीण विकास प्रकल्प एखादा हाती घेणं, झोपडपट्टी विकास कार्यक्रम हाती घेणं. झोपडपट्टी विकासाचा अर्थ झोपडपट्टी निर्मूलन करणं आणि त्यांना गृह प्रकल्प, कमी किमतीमध्ये घरं उपलब्ध करून देणं, तो प्रकल्प हाती घेणं. ठीक आहे, त्याच्या कुठला हा कार्यक्रम आहे. तसं यापैकी जवळजवळ आपण 10 कार्य दिलेले आहेत. या 10 पैकी कुठलं एका दुसरं कार्य त्या व्यवसाय संस्थेनं जर घेतलं तर त्याचा परिणाम हा समाजाच्या उन्नतीसाठी, शाश्वत विकासासाठी होऊ शकतो. नंतर पुढचं आहे निधीचं विभाजन. ड मध्ये म्हटलंय निधीचं विभाजन कसं करावं. आपण म्हटलंय 2% निधी, आपण म्हटलंय सरासरी कमीत कमी 2% निधी आहे. मागील संपलेल्या सलग 3 आर्थिक वर्षातील
कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या 2% पेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नये. याचा अर्थ 2%, कमीत कमी 2%. कमी रक्कम खर्च करता कामा नये याचा अर्थ कमीत कमी 2% किंवा 2% किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम त्या कंपन्यांनी खर्च करावी. कंपनीच्या सामायिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेले अधिक्य किंवा सरप्लस हा कंपनीचा नफा मानला जात नाही. तर मागील 3 आर्थिक वर्षाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपन्यांची सामायिक जबाबदारी क्षमता उभी करू शकते आणि ती क्षमता कंपनीची वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांची असू शकते. म्हणजे एक असेल किंवा त्यांच्या समजा दुसऱ्या अन्य कंपन्या आहेत, सहाय्यक संस्था आहेत, ऑक्झिलरी इन्स्टिट्यूशन असतील, तर या संस्थांची एकत्रित संयुक्तपणे ही जबाबदारी असू शकते, ही क्षमता असू शकते. निधी विभाजन कसं म्हटलेलं आहे की मागील 3 वर्षाच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या कमीत कमी 2% निधी हा त्या ठिकाणी खर्च करावा. ठीक आहे. आणि शेवटचा घटक त्याच्यामध्ये सांगता येतो की तो म्हणजे जर समजा एखाद्या कंपनीनं या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती दिली नाही तर काय होऊ शकतं, शेवटचा घटक असणार आहे. कंपनी कायदा 2013 नवीन जो आहे त्यामध्ये कलम 135 प्रमाणे कॉर्पोरेट सामायिक जबाबदारीच्या कार्यकृतीचं पालन न करणाऱ्याला, आता तसं कोणत्या प्रकारे दंडनीय शिक्षेसंबंधी तरतूद नाही, कायद्यामध्ये तसं काय तरतूद केलेलं नाही आहे. तथापि परंतु कॉर्पोरेट सामायिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे की त्याबद्दल अनभिज्ञ असणे, म्हणजे त्यांनी काहीच सांगितलं नाही, म्हणजे आम्ही समजा का देऊ शकलो त्याचा अहवाल तो दिला, अहवालामध्ये त्याचा उल्लेख पण केला नाही. मागे म्हटलं होतं बघा, जर कंपनी मागील 3 आर्थिक वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 2% एवढी रक्कम खर्च करण्यास अपयशी ठरली, जर आम्ही तो खर्च केला नाही तर त्याची कमीत कमी कारणमीमांसा द्यायला पाहिजे. पण ही सुद्धा समजा कारणमीमांसा दिलीच नाही एखाद्या कंपनीनं, म्हणजे तो निधी खर्च केला नाहीच, परंतु त्यांनी अहवालामध्ये सुद्धा आपण त्या संदर्भात कुठल्या प्रकारे खर्च जो केला नाही तो का केला नाही याची कारणं पण त्या ठिकाणी दिली नाही. आणि कृतीचं पालन, त्यामुळं ते पालन न केल्यासारखं आहे. तर जरी कायद्यानं दंडनीय शिक्षेसंबंधी तरतूद नसली तरी सुद्धा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहितीच प्रसिद्ध केली नाही की त्याबद्दल अनभिज्ञ असणं, अज्ञानी असणं आणि त्याची मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी न केल्यास, इथे केल्यास म्हटले खरं, न केल्यास आहे ते मंडळाच्या अहवालामध्ये त्या अंमलबजावणी न केल्यास आहे ते दंडनीय शिक्षेस पात्र ठरतात. अहवालामध्ये त्याची समजा कुठलीच माहिती दिली नाही तर ते दंडनीय शिक्षेस पात्र आहेत. आणि कॉर्पोरेट सामायिक जबाबदारीबाबतची कर्तव्ये पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा होऊ शकते आणि असा दंड 50,000 ते 25 लाखापर्यंत असू शकतो. म्हणजे 50पेक्षा कमी नाही, म्हणजे 50,000 ते 25 लाखापर्यंत असू शकतो. आणि अशीच चूक करणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला तुरुंगवासाची 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. ज्याने अशी कोणती माहिती त्यामध्ये दिली नाही, अहवालामध्ये या सामायिक जबाबदारीच्या कार्यकृतीला कुठलाच संबंध दिला नाही, कोणतीच माहिती दिली नाही, मग ज्याची ती जबाबदारी आहे सामाजिक जबाबदारी कृती कार्यक्रम हाती घेणं, की त्याबद्दल जर आम्ही तसा कार्यक्रम हाती घेतला नसेल तर त्याची कारणं, असं कुठलंच कारण पण दिली नाही अहवालामध्ये, तर अहवाल तयार करणारी किंवा ही माहिती देणारे संबंधित जो अधिकारी आहे, एक अधिकारी असेल, 2 असतील, जे काही दोषी अधिकारी असतील, या दोषी अधिकाऱ्यांना 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते किंवा ती व्यक्ती 50,000 पेक्षा अधिक आणि 5 लाखापर्यंतचा दंडाला पात्र होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात. त्या अधिकाऱ्याला 50,000 रुपये पासून ते 5 लाखापर्यंत दंडही होऊ शकतो किंवा 3 वर्षापर्यंत तुरुंगवास शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळं या प्रत्येक व्यवसाय संस्थेनं ज्या कंपन्यांची उलाढाल आपण म्हटलं तसं त्या तरतुदीमध्ये म्हणजे 135 कलमाद्वारे सामायिक जबाबदारीच्या कार्यकृतीचं पालन जर एखाद्या कंपनीने केलं नाही तर त्याला अशा प्रकारे दंडसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आता सामायिक जबाबदारी, कंपनी सामायिक जबाबदारी
तीन मार्क 4 मार्क त्या ठिकाणी येऊ शकते. खरं म्हणजे लक्षात घ्या की ह्या टॉपिकवरती 7 मार्क आणि जास्तीत जास्त 10 मार्क आहेत. जवळजवळ 5-6 घटक आपण म्हटलेले आहेत. सामाजिक जबाबदारीची गरज, विविध घटकाबद्दलच्या जबाबदाऱ्या. पण आता कंपन्याची सामाजिक जबाबदारी CSR ही एक नवीन संकल्पना आहे आणि त्यामुळं यावरती सुद्धा एखाद्या वेळी 3, 4 किंवा 5 मार्कापर्यंतचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्या दृष्टीनं हे 5 मुद्दे अ, ब, क, ड, ई आपणाला थोडक्यामध्ये आपण स्पष्ट केलेले आहे. थँक्स.